ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी टीचिंग ॲप्टिट्यूडचे काही MCQ आपल्याबरोबर शेअर करत आहे. हे MCQ आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप उपयोगी पडतील. होप यू विल लाईक इट. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने महाराष्ट्र स्टॅट पेपर 1 साठी नवीन बॅच सुरू केली आहे. टेस्टमध्ये काय भेटेल आणि का द्यायची टेस्ट, अजून नोटिफिकेशन पण आली नाही, असे खूप वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडले असतील. पण नोटिफिकेशनची वाट बघत बसू नका, कारण नोटिफिकेशन कधीही येईल. लॉकडाऊनमुळे आपल्या हातात चांगली संधी भेटली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या अभ्यास करण्यासाठी आणि ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी बॅचला जॉईन व्हा. त्या बॅचमध्ये आपल्याला मागील वर्षातील म्हणजे 2011 ते 2020 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका टेस्ट स्वरूपात व सर्व सोल्युशन PDF स्वरूपात भेटतील. 40 संपूर्ण अभ्यासक्रमांकावर आधारित टेस्ट व त्याचे सोल्युशन भेटतील. फुल सिलेबस नोट्स व फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पण भेटतील, तेही फक्त 999 रुपयामध्ये. मग वाट कसली बघताय? मोबाईल उचला आणि खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करा. आता तुमची पण स्वप्न होईल पूर्ण ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी सोबत. परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षण गुणवैशिष्ट्य आहे. ऑप्शन्स आहेत: परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्याप्रती सहानुभूती, विद्यार्थ्याप्रती समभावनात्मक अभिकृत, उच्च शैक्षणिक संपादन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, उच्च शैक्षणिक संपादन. Here is the explanation for the same. For a effective teaching, high academic achievement are not much important than empathy for student and other options. Which of the following statement is a true? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ऑप्शन्स आहेत: प्रेरित नसणाऱ्यापेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकवतात, मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात, प्रौढापेक्षा बालक अधिक चांगले शिकतात, बुद्धिमान व्यक्तीपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात. The correct statement is motivated learner learn better than unmotivated. That is, प्रेरित नसणाऱ्यापेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात. जर व्यक्ती प्रेरित आहे किंवा स्वतःची प्रेरणा घेत असेल तर तो किंवा ती सर्व काही शिकू शकते किंवा अप्रेरित व्यक्तीपेक्षा अधिक चांगले शिकू शकते. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? ऑप्शन्स आहेत: शिक्षकाचा हक्क साधण्याचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबंध व्यवहाराचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. Here is the explanation for the same. Experience does make a difference in teacher effectiveness, as it offers teacher the opportunity to grow professionally by learning from practice. This growth is a part of the learning curve that novice teacher experience as they begin their transformation into competent teachers. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, अध्यापकन चैतकाला दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद म्हणजे अध्ययन. Here is the explanation for the same. On the current thinking, learning is a response to the teaching. सर्जनशील विचार वृत्तीगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा ऑप्शन्स आहेत: विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवरपॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते. Here is the explanation for the same. The creative use of digital technology to solve the problem is also related to the computerization thinking as a set of cognitive and metacognitive strategy in which the learner is engaged in an active design and creation process and mobilize computerization concept and methods. The best indicator of meaningful learning is the ability to. Options are: achieve more than 80% mark in the examination,
Express the content learned without a single mistake. Apply knowledge in the solving problems. Retain knowledge for a longer time and recall it randomly. The correct answer of this question is option number C. Apply knowledge in solving problems. आपल्या सभोवताल्या विविध शिक्षण सूत्रांचा वापर करण्याच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती आहे. विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे, समालोचनात्मकतेने, प्रतिसादपूर्वक विचार करण्यास प्रोत्साहित करते. दररोजच्या जीवनातले समस्या सोडवू शकतात. विमर्शी अध्यापन म्हणजे ऑप्शन्स आहेत. अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. चिंतनशील शिक्षण म्हणजे वर्गात आपण काय करता याकडे पाहणे, आपण असे का करता याचा विचार करणे आणि ते कार्य करते की नाही याचा विचार करणे. चिंतनशील शिक्षण ही एक चक्रीय प्रक्रिया आहे, कारण एकदा आपण बदल लागू करणे सुरू केले तर प्रतिबिंबित आणि मूल्यमापन चक्र पुन्हा सुरू होते. शिक्षकाने काय ओळखून अध्यापन केले पाहिजे? ऑप्शन्स आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. शिक्षकांना शारीरिक वैशिष्ट्ये, बुद्धिमत्ता, समाज, लिंग, क्षमता, शिक्षणाच्या शैली यासारख्या चलाची माहिती असणे महत्त्वाचे आहे, जे विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत मतभेद आहेत. विद्यार्थ्यांच्या या व्यक्तिगत मतभेद लक्षात घेऊन प्रभावी आणि उत्पादक शिक्षण अध्यापन प्रक्रिया आखली जाऊ शकते. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी चॅनलचा समूह आहे. ऑप्शन्स आहेत. 32 DTH चॅनल, 34 DTH चॅनल, 7 DTH चॅनल्स, 12 DTH चॅनल्स. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 34 DTH चॅनल. The Swayamprabha is a group of 34 DTH channels devoted to telecasting of high-quality educational program on 24/7 basis using the GCAT-15 satellite. Earlier, it was 32 DTH channel, but now it is 34 DTH channels. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कोणाचा समावेश होतो? ऑप्शन्स आहेत. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, त्रिमितीय प्रतिकृती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, व्हाईट बोर्ड. Tools used in traditional teaching support system are whiteboard, blackboard, textbooks, charts, images, posters, maps. विमर्शी स्तरावरील अध्यापन. ऑप्शन्स आहेत. शिक्षक केंद्री आणि विषय केंद्री असते मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. शिक्षक केंद्री असते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. Here is the explanation for the same. Reflective level is neither teacher center nor the subject center but learner center. At the memory level, student can only cram the fact, information, formula and law of the subject that are taught by the teacher, and so it is centered on the teacher and the subject rather than the learner. At the understanding level, the teacher presents the subject better before the student in an organized and a sequential form so that the student learn by understanding the fact along with their uses and purpose. So all these are in the focuses. At the reflective level, the student is made to face the real problematic situation and accept it to identify the problem, define it, understand it and use their critical ability to solve it, making it learner-centered. प्रौढ अध्ययनार्थी. ऑप्शन्स आहेत. सहाध्यायी प्रेरित असतो, स्वयं प्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, समाज प्रेरित असतो. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, स्वयं प्रेरित असतो. Adult learner is self-motivated. Adult learner come from the diverse cultural background
adult responsibility and job experience. They do not follow the traditional path of post-secondary education immediately after the high school. Instead, usually study the part-time simultaneously with the work and family responsibility. So, either the peer nor family or society cast any influence on their learning. They are self-motivated, self-directed and practical. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. Massive open online courses are a free online courses available for anyone to enroll. Massive open online courses provide an affordable online learning designed for a mass participation. It is a way to learn new skill, advance your career and deliver quality educational experience at scale. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कोणाचा समावेश होतो? ऑप्शन्स आहेत. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते, नकाशे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. स्मार्ट बोर्ड. स्मार्ट बोर्ड आधुनिक तंत्रज्ञान समर्थन सिस्टमचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. स्मार्ट बोर्ड एक टच स्क्रीन असलेला एक संवादात्मक पांढरा बोर्ड आहे जो कनेक्ट केलेल्या संगणकावर विंडोच्या प्रोजेक्शनला परवानगी देतो आणि त्यावर विशेष पेनसह विविध रंगांमध्ये परस्पर लिहिण्यास परवानगी देतो. चार्ट्स आणि नकाशे पारंपरिक शिक्षण समर्थन आयटम आहेत आणि ग्रीन बोर्डने 90च्या दशकात मध्यभागी ब्लॅक बोर्ड बदललेले. परिणामकारक शिक्षक ऑप्शन्स आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो, पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो, गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून देतो. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन्स आहेत. अध्यापन ही आश्रय प्रक्रिया आहे. अध्यापन ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. अध्यापनाचे फलित अध्ययन असेल. अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. अध्यापन ही आश्रय प्रक्रिया आहे. स्टुडंट इज द डिपेंडंट व्हेरिएबल इन टीचिंग प्रोसेस. Student is dependent on teacher. He is required to act according to the planning and organization of the teacher. Teaching activity of the teacher influence the learning of the student. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये काय फार महत्त्वाचे असते? ऑप्शन्स आहेत. शालेय वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वज्ञान, शिक्षकाचे व्यक्तिमत्व. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वज्ञान फार महत्त्वाचे असते. पूर्वीचे ज्ञान हे शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशावर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक मानले गेले आहे. पूर्वीच्या ज्ञानाची मात्रा आणि गुणवत्ता, ज्ञान संपादन आणि उच्च ऑर्डर संज्ञानात्मक समस्या निराकरण करण्याची कौशल्य लागू करण्याची क्षमता या दोन्हीवर सकारात्मक प्रभाव पाडते. परिणामकारक अध्यापन हे फलित असते. ऑप्शन्स आहेत. वर्गशिस्त, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, शिक्षकाचे वापरलेले संदर्भ, सुस्पष्ट संज्ञापना. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे क्लिअर कम्युनिकेशन, दॅट इज सुस्पष्ट संज्ञापना. Good communication skill of teacher are the basic need of academic success of the student and professional success of the life. Teacher communicate more instruction orally in the class to the students. Teacher with poor communication skill may cause failure to the student to learn and promote their academics. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? ऑप्शन्स आहेत. अध्यापन आणि मूल्यमापन याचे एकात्मीकरण, कौशल्य आणि क्षमता याची तपासणी,
समायकालिक आणि निरंतर, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट इज नॉट ॲप्लिकेबल टू इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंट कंप्राइजेस ऑफ मच मोर दॅन अचीवमेंट टेस्ट. खालील दिलेले काय चांगल्या शैक्षणिक साधनेचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन्स आहेत ते खूप लहान असावे, ते सर्व दृष्टीने अचूक असावे, ते सहजपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे, ते अद्ययात्मक असावे. खालील दिलेले ऑप्शन बी, सी आणि डी हे चांगल्या शैक्षणिक साधनेचे वैशिष्ट्य आहेत आणि प्रश्नात आपल्याला असे विचारले आहे की शैक्षणिक साधनेचे वैशिष्ट्य नाही. सो राहिला ऑप्शन नंबर ए, म्हणजेच ते खूप लहान असावे, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामुळे परीक्षेमधील गैरव्यवहार कमी होतात, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही, त्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भार कमी होतो, परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भार कमी होतो. Here is the explanation for the same. The bulk of educational research exploring open book examination demonstrate that the open book format reduce the student anxiety and promote the higher level learning. That is, reduce the reliance upon rote memorization and promote student to focus on understanding concept and principles. अध्यापनात अंतर्जालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता? ऑप्शन्स आहेत दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी, शिक्षकाचा वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी, अध्ययन अंतर्क्रियात्मक करण्यासाठी. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी. Here is the explanation for the same. Teachers can also make use of the internet by providing students with extra study material and resources such as interactive lessons, educational quiz. Teacher can record their lecture and provide it to the student for revision, which is better than reading from notes. Practical work include करण्यामागचं मुख्य कारण कोणतं आहे? ऑप्शन्स आहेत reducing overemphasis on theory, developing various skills in student, helping students score better in examination, keeping students engaged throughout the year. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, डेव्हलपिंग व्हेरियस स्किल इन द स्टुडंट्स, म्हणजेच विद्यार्थ्यांचा विविध कौशल्यांचा विकास करणे. Here is the explanation for the same. Many students learn more easily by actually doing activity. This is particularly relevant in practical science activity. When studying a particular topic, we often begin with the practical exercise in the laboratory with an open-ended exercise where the students are encouraged to make their own hypotheses and then to test this and draw the conclusions. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? ऑप्शन्स आहेत शिक्षकाचा हक्क साधण्याचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबंध व्यवहाराचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. Here is the explanation for the same. Experience does make a difference in teacher effectiveness as it offers teacher the opportunity to grow professionally by learning from practice. This growth is a part of the learning curve that novice teacher experience as they begin their transformation into competent teachers. शिक्षकाचा मेजर रोल म्हणजेच प्रमुख भूमिका कोणती आहे? ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे, विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरवणे, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यास सहाय्य देणे, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, असिस्ट द स्टुडंट्स टू अक्वायर अँड रिकॉग्नाइज नॉलेज, म्हणजेच विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे. The most common role or major role of the teacher play in the classroom is to teach knowledge to the children. अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये. ऑप्शन्स आहेत
सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी, अभिक्षमता आणि प्रेरणा, वय आणि आरोग्य. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ॲप्टिट्यूड अँड मोटिवेशन म्हणजेच अभिक्षमता आणि प्रेरणा. Learning is strongly based on the intellectual level, cognitive ability, perception, personality, and attitude of the learner. As an individual, many factors affect the learning of the person. They are bound to get influenced by the social area, cultural habit, and willingness of the person to adopt change. लेक्चर देण्यामागचा किंवा व्याख्यानाचा प्रमुख दोष कोणता आहे? ऑप्शन्स आहेत विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाही, विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही, विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही. Here is the explanation for the same. Passive learning is not simply the outcome of an educational model. Passive learner may quietly absorb information and knowledge without typically engaging with the information received or the learning experience. They may not interact with the other, share insight or contribute to the dialogues. जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स आहेत अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवणे, अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत, स्व-अध्ययनाला प्रोत्साहित करावे. If the learning to know is aim of education, then students should be encouraged for self-learning, that is, स्व-अध्ययनाला प्रोत्साहित करावे. Self-learning is an important skill for children as they journey through education and beyond to adulthood, building independence and ability to progress without reliance on the teacher. Which efforts will promote use of library by students? Options are develop of a skill and interest in reading, attractive display of new books and journals, reading assignment given by teacher, appointment of students representative on library committee. The correct answer for this question is develop the skill and interest in reading, that is वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास. लहान वयात ग्रंथालयाच्या सूत्रांचा वापर केल्यामुळे वाचनाची सवय वाढते, वाचन कौशल्य उत्तेजित होते आणि विद्यार्थ्यांची आवड वाढते. अध्ययनाबाबतीत सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा. ऑप्शन्स आहेत ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे, ज्ञानाचा संकलक आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानाचा रचयिता आहे. टीचिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑप्शन्स आहेत अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्याबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनेचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगल्या सवयी लावणे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू फॅसिलिटेट लर्निंग म्हणजेच अध्ययन सुलभ करणे. टीचर्स कॅन फॅसिलिटेट लर्निंग बाय मेकिंग द एज्युकेशनल प्रोसेस इझियर फॉर स्टुडंट. दिस डज नॉट मीन watering down the curriculum or lowering standard. Rather, facilitating learning involves teaching students to think critical and understand how the learning process works. शैक्षणिक अध्ययन कालावधी कोणावर अवलंबून नसतो. ऑप्शन्स आहेत आशय, आशयाची कठीण पातळी, अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रति अभिवृत्ती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रति अभिवृत्ती. प्रत्येक विद्यार्थ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काहींचा सकारात्मक दृष्टिकोन असू शकतो किंवा शैक्षणिक शिक्षणाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असू शकतो. सो अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन द स्टुडंट ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. एका चांगल्या टीचरची असेन्शियल क्वालिटी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत उत्तम विषय ज्ञान, अध्यापनाची मनापासून आवड, ओघळवती भाषा, उत्तम सादरीकरण. पाहायला गेलं तर चारही ऑप्शन बेस्ट क्वालिटीमध्ये येतात, पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन असेल अध्यापनाची मनापासून आवड.
अध्यापनात खरोखर रस आहे तो शिक्षक प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला खरोखर उत्तेजन देईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच प्रेरित करेल. In which method of teaching teacher uses the maxim known as a specific to general? Options are analytical, synthetic, inductive, deductive. The correct answer of the question will be option number C, inductive. Here is the explanation for the same. Inductive method of teaching lead us from known to unknown, particular to general, or example to general rule, and for concrete to abstract. शैक्षणिक साहित्याचीच म्हणजे टीचिंग एडची निवड प्रामुख्याने कोणावर अवलंबून असते. ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांचे वय, विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्यांचे वय व त्यांची प्रेरणा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट, दॅट इज विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. Using educational teaching aid can boost student success in the classroom. A teaching aid is anything that can be used to help reinforce new information or skill. It is helpful to consider the age of your student and the subject you are teaching. टीचिंग मेथड मध्ये खालील दिलेल्या कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? ऑप्शन्स आहेत नेचर ऑफ द कंटेंट बिंग टॉट, अवेलेबल रिसोर्सेस, कोर्स ऑब्जेक्टिव्ह, स्टुडंट्स लाईक अँड डिसलाईक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, स्टुडंट्स लाईक्स अँड डिसलाईक, विद्यार्थ्यांच्या आवडी आणि निवडी. नेचर ऑफ कंटेंट बिंग टॉट, अवेलेबल रिसोर्सेस अँड कोर्स ऑब्जेक्टिव्ह प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टीचिंग प्रोसेस. The best feedback about mislearning is obtained through options are diagnostic testing, summative evaluation, objective-based testing, qualitative evaluation. The correct answer for this question is option number A, diagnostic testing. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते बुद्धिमत्ता दर्शवतात. ऑप्शन्स आहेत भावनिक, भाषिक, आंतर वैयक्तिक, बोधात्मक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, भाषिक. Linguistic intelligence, also called a verbal linguistic intelligence, is about knowledge of language use, production and possibilities. Those with this type of intelligence have the ability to use the language to express themselves. प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत आकलन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, एनालिसिस म्हणजेच विश्लेषण. द फॅक्टर विच मोस्ट अफेक्टेड द क्वालिटी ऑफ टीचिंग आर. ऑप्शन्स आर लर्निंग ॲबिलिटीज, टीचर कम्युनिकेशन स्किल, टीचिंग मेथड, टीचर कम्युनिकेशन स्किल, टीचर्स ट्रेनिंग, teacher salary, teacher personality, teachers training, classroom environment, use of audio visual aid, learner intelligence. The correct answer for this question is option number B, teaching method, teachers communication skill, teachers training. Factors affecting teaching related to teacher, learner, support material, instructional learning is the one of the most important factor that bring a change in the student. By adopting the best teaching technique and efficient method of a teach would explore the right talent of the learner to help them towards quality learning process. कोणते स्टेटमेंट इंडिकेट करतं की स्टुडंट ऍक्टिव्ह लर्नर आहे? ऑप्शन्स आहेत वर्गात नियमित उपस्थित असतो म्हणजे लेक्चर रेग्युलरली अटेंड करतो, डिलिजंटली टेक नोट्स ऑफ द लेक्चर, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो, ऑलवेज आन्सर द टीचर क्वेश्चन, शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमीच उत्तरे देतो, चॅलेंज द टीचर स्टेटमेंट ही डज नॉट अग्री विथ, शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, अटेंड्स क्लासेस रेग्युलरली म्हणजेच वर्गात नियमित उपस्थित असतो.
एखादा विद्यार्थी ज्यावेळी क्लासेस रेग्युलर अटेंड करतो त्यावेळी आपण म्हणू शकतो की तो ॲक्टिव्ह लर्नर आहे. म्हणजे क्लासेस काय घडतं, काय होतं याचं सगळं ज्ञान त्याला असतं. Active learning is a method of a learning in which students are actively or experientially involved in the learning process and where there are different levels of active learning depending on student involvement. The best indicator of meaningful learning is the ability to options are achieve more than 80% mark in the examination, express the content learned without a single mistake, apply knowledge in the solving problems, retain knowledge for a longer time and recall it randomly. The correct answer of this question is option number C, apply knowledge in solving problems. आपल्या सभोवताल्या विविध शिक्षण सूत्रांचा वापर करण्याच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती आहे. विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे समालोचनात्मकतेने प्रतिसादपूर्वक विचार करण्यास प्रोत्साहित करते. दररोजच्या जीवनातले समस्या सोडवू शकतात. पालकांना प्रोत्साहित केल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारली जाऊ शकते. ऑप्शन्स आहेत त्यांच्या प्रभांगांच्या कामावर देखरेख ठेवणे, सुपरवाइज द वर्क ऑफ देअर वर्क, अतिरिक्त शिकवणी प्रदान, अरेंज द एक्स्ट्रा ट्युशन, त्याविषयी अविबंध रहा, रिमेन अनकन्सर्न अबाउट इट, शिक्षकांशी वारंवार संवाद साधणे, इंटरॅक्ट द टीचर्स फ्रिक्वेंटली. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, शिक्षकांशी वारंवार संवाद साधणे म्हणजेच इंटरॅक्ट विथ द टीचर फ्रिक्वेंटली. Parents have to interact with the teacher about their performance of the children. पालकांनी त्यांच्या मुलांच्या कामगिरीबद्दल शिक्षकांशी संवाद साधणे गरजेचे आहे, कारण यावरून त्यांच्या लक्षात येईल की आपली मुलं शाळेत काय करतात आणि त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी योग्य तो निर्णय घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पण सुधारण्यास मदत होईल. टीचर्स प्लेसमेंट इव्हॅल्युएशन का यूज करतात? टू फाइंड आउट व्हॉट नॉलेज अँड स्किल्स स्टुडंट्स हॅव मास्टर्स, म्हणजेच विद्यार्थ्यांनी कोणते ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केले आहे. डिस्कवर द कॉजेस ऑफ द स्टुडंट्स लर्निंग ऑर बिहेवियरल प्रॉब्लेम, विद्यार्थ्यांचे शिक्षण किंवा वर्तणुकीशी संबंधित अडचणी शोधणे. बोथ ए अँड बी, दोन्ही ए आणि बी, नन ऑफ दी अबव म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, फाइंड आउट व्हॉट नॉलेज अँड स्किल्स स्टुडंट्स हॅव मास्टर्स, म्हणजेच विद्यार्थ्यांनी कोणते ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केले आहे. Here is the explanation for the same. Placement evaluation means an interview and evaluation of a person with a developmental disability and a review of the person prior medical and program history to determine the appropriate developmental disability program and service of the person. धडा योजनेत कोणत्या घटकांचा समावेश असू शकतो? ऑप्शन्स आहेत डेव्हलपमेंट ऑर आउटलाईन ऑफ द लेसन, म्हणजेच मजकुराचा विकास किंवा रूपरेषा, व्हेरिड मटेरियल अँड मीडिया टू सप्लिमेंट अँड क्लॅरिफाय कंटेंट, सामग्री आणि माध्यम सामग्रीचे पूरक आणि स्पष्टीकरण देणे, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेसन, धड्याची विशिष्ट उद्दिष्टे, ऑल ऑफ द अबव, वरील सर्व काही. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मजकुराचा विकास किंवा रूपरेषा. A lesson plan is a teacher daily guide for what students need to learn, how it will be taught and how learning will be measured. Lesson plan help the teacher be effective in the classroom by providing a detailed outline to follow each class period. पाठ्यक्रमांकातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त काय आहे? ऑप्शन्स आहेत दिग्दर्शन पद्धत, प्रकल्प पद्धत, क्षेत्रभेट पद्धत, पुच्छा पद्धत. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, प्रोजेक्ट मेथड म्हणजेच प्रकल्प पद्धत. Application of course content in day-to-day life is mainly achieved through project method. The project method is an educational enterprise in which children solve the practical problem over a period of several days or weeks. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. ऑप्शन्स आहेत आकारिक मूल्यमापन, साकारिक मूल्यमापन, गुणात्मक मूल्यमापन, उद्दिष्टधारित मूल्यमापन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, आकारिक मूल्यमापन. Formative evaluation is a method of judging the worth of program while the program activity are forming.
This part of a evaluation focus on the process. Thus, formative evaluation are basically done on the fly. They permit the designer, learner, instructor, and manager to monitor how well the instructional goal and the objective are being met. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत कम्प्रेहेन्शन म्हणजेच आकलन, इव्हॅल्युएशन मूल्यमापन, ऍप्लिकेशन उपयोजन, सिंथेसिस संश्लेषण. The correct answer for this question is option number B, evaluation म्हणजेच मूल्यमापन. An evaluation objective can focus on those goals and wrap them in a measurable outcomes, a particular score on the test or a quantifiable boost in a performance or reduction in error or safety incidents. विद्यार्थ्यांना गायडन्स करणे म्हणजेच मार्गदर्शन करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे? ऑप्शन्स आहेत हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स, स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे, हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे, डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. Educational guidance helps students to overcome difficulty in learning some subject and make them fit future progress in education career. Educational guidance assists students to develop positive attitude towards study and motivated them for some aiming at better learning. Which of the following is not essential for good teaching? Options are human relation skill, communication skills, attractive personality, knowledge of appropriate teaching methods. The correct answer for this question is option number C, attractive personality. Though the attractive personality is important for the good teacher, but compared to other option, the option number C, that is attractive personality, is the least important component.